स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा उद्यापासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत प्रचार सभा घेणार। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद, निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार, तर अर्ज बाद होताच राजन पाटलांच्या समर्थकांकडून जल्लोष। अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता। ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा। मुंढवा इथल्या जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक। वादग्रस्त जमिनीचा काल पाहणी केल्यानंतर दमानियांची आज पत्रकार परिषद। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्टपणे बजावलं। आज या प्रकरणी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। या प्रकरणात सलग 3 सुनावणीत सीबीआय कोर्टापुढे निरुत्तर। मंत्री छगन भुजबळांवर हृदय शस्त्रक्रिया, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटेंकडून तब्येतीची विचारपूस। नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याचे आदेश, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर राज्य सरकारचा निर्णय। योगगुरू रामदेव बाबा मुंबई दौऱ्यावर, रामदेव बाबांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट। धोकादायक कचरा गाड्या चालवणं हा आमचा नाईलाज, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलं स्पष्ट। मुंबई अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याचे लोकशाही मराठीचे अभियान, मुंबईसह सगळ्याच शहरांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।